कोल्हापुरात गणेशोत्सव आगमन आणि विसर्जन मिरवणुकीचा पेच. उद्या प्रशासन आणि समितीची बैठक. प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे. त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते. म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती कोल्हापुरात आगमन आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान सुरू असलेला वाद आता महत्त्वाच्या वळणावरती आला आहे. मिरवणुकीबाबत निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी उद्या कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि गणेशोत्सव समिती यांच्यात अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक बैठक पार पडणार आहे. प्रशासनाने मिरवणुकीच्या नियमावलीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली असली तरी गणेशोत्सव मंडळांनी 1.5 ते 2 महिने आधीपासूनच मिरवणुकीचे आणि विविध देखाव्यांचे भव्य नियोजन केलं आहे. प्रशासनाने ऐनवेळी घेतलेल्या निर्णयांमुळे मंडळांसमोर आणि कार्यकर्त्यांसमोर मोठ्या अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी प्रशासनाने समन्वयाची भूमिका घेऊन योग्य तोडगा काढावा अशी आग्रही विनंती कोल्हापूर गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष गजानन यादव यांनी केली आहे. आज सकाळपासून बैठका आमच्या चालू आहेत आणि आमदार साहेबांच्या बरोबर त्यांच्या कार्यालयात बैठक झाली. त्या बैठकीनुसार सर्व मंडळाचे, तालीम मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते. त्यामध्ये प्रशासनाने एक विषय 2 दिवसात अजेंडा मांडला. आता नवीनच आम्ही असं कारण का तर गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकी एका दिवशीच व्हावी. म्हणजे आगमनची आगमन दिवशी, विसर्जन मिरवणूक दिवशी. पण घटना अशी आहे की सर्व मंडळांनी, तालीम संस्थांनी काय असेल त्यांची वाद्य सगळे आधीच ॲडव्हान्स बुकिंग केलेत, ठरवलेले आहेत, नियोजन केलेलं आहे, तारखा ठरलेल्या आहेत. या अनुषंगाने मला एवढंच सांगायचं प्रशासनाला की आत्ता हे शक्य होणार नाही. तरीसुद्धा आम्ही लोकप्रतिनिधी या नात्याने आज आमदार साहेबांच्यावर बैठक केली आणि आमदार साहेबांनी आमच्या सर्व सूचना मान्य केल्या आणि त्यांनी सांगितले प्रशासनावर मी चर्चा करतो आणि त्यांची काय तर तशी चर्चा झाली आणि त्यांनी त्यांना निवेदन बी काहीतरी दिलेले आहे असं समजतं. त्याच्या अनुषंगाने उद्या सकाळी 11 वाजता प्रशासनाबरोबर आमची बैठक आयोजित केलेली असेल आणि त्या बैठकीनुसार सर्व तालीम संस्थांचे, मंडळाचे प्रतिनिधी हजर असतील आणि आमच्या काही मागण्या आहेत कोल्हापुरातील गणेशोत्सवाच्या संदर्भातल्या, त्या मागण्या आम्ही तिथं मांडू. आणि ह्याद्वारे, तुमच्याद्वारे मी एवढं सर्व मंडळांना, तालीम संस्थांना आवाहन करतो की सर्वांनी त्यावेळेला उपस्थित राहावे. याच पार्श्वभूमीवरती आज सकाळी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत गणेशोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांची एक सविस्तर आणि सकारात्मक चर्चा पार पडली. या चर्चेत मंडळांच्या अडचणी आणि मागण्यांवरती चर्चा करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण चर्चेनंतर आता उद्या जिल्हा प्रशासन आणि गणेशोत्सव समिती आमने सामने येणार आहेत. प्रशासनासोबत होणाऱ्या या बैठकीत नक्की काय निर्णय होतो आणि मिरवणुकीचा हा पेच कसा सुटतो याकडे आता संपूर्ण कोल्हापूरकरांचं लक्ष लागून राहिलंय. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.